नमस्कार. स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4882 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. आज आपण संकेत क्रमांक 780 माय होम वाकड या प्रोजेक्ट बद्दल माहिती देणार आहोत. हा प्रोजेक्ट 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत येतो. ही योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आहे. संकेत क्रमांक 780 हा LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 1 BHK चे 15 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 32.03 स्क्वेअर मीटर टू 48.87 स्क्वेअर मीटर आहे. त्याची किंमत 14,32,300 रुपये ते 23,56,300 रुपये आहे. अनामत रक्कम 20,000 रुपये आहे. फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील. हा लक्झरी प्रोजेक्ट असून म्हाडाने आपल्याला बिल्डरच्या सेलेबल टॉवर मध्येच फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत. परंतु LIG नावाने 3 फ्लोअरची वेगळी विंग त्याच बिल्डिंगमध्ये आहे. या प्रोजेक्टमध्ये विंग A 13 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि B विंग सुद्धा 13 फ्लोअरची बिल्डिंग आहे. म्हाडासाठीची LIG बिल्डिंग 3 फ्लोअरची असून A आणि B विंगच्या मधोमध आहे आणि त्याच्यावरचे फ्लॅट हे बिल्डरचे आहेत. या प्रोजेक्टची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 30/6/2027 आहे. या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे. डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट पुणे येथे 2022 साली कमर्शियल सूट दाखल आहे. या प्रोजेक्टमध्ये म्हाडाचे फ्लॅट कुठे आहेत ते आम्ही आपल्याला दाखवत आहोत. म्हाडाचे फ्लॅट LIG बिल्डिंगमध्ये आहेत. फर्स्ट फ्लोअरला 101 to 105, सेकंड फ्लोअरला 201 to 205, थर्ड फ्लोअरला 301 to 305 असे प्रत्येक फ्लोअरला 5 फ्लॅट दिले गेले आहेत. असे एकूण 15 फ्लॅट दिले आहेत. या प्रोजेक्टमध्ये विंग A, विंग B आणि LIG बिल्डिंग मिळून पिट पार्किंग, बेसमेंट पार्किंग, ग्राउंड पार्किंग आणि पार्किंग लेवल 02 देण्यात आली आहे. म्हाडाचे फ्लॅट धरून टोटल 192 फ्लॅट आहेत. टोटल पार्किंग रिक्वायर 192 फ्लॅटसाठी 101 कार आणि 202 स्कूटर. टोटल पार्किंग दिल्या गेलेल्या आहेत. कारसाठी 137 आणि स्कूटरसाठी 204. म्हाडा विजेत्यांना पार्किंग देण्याचा अधिकार हा बिल्डरचा असेल. हा प्रोजेक्टचा मास्टर प्लॅन आहे. यामध्ये A विंग, B विंग, रूफटॉप ॲम्युनिटीज तसेच स्विमिंग पूल, क्रिकेट आणि टेनिस कोर्ट दिसत आहे. हा प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे. यामध्ये A आणि B विंग यामधील म्हाडासाठी दिलेली LIG बिल्डिंग दिसत आहे. LIG बिल्डिंगचे फ्लोअर प्लॅन आणि युनिट प्लॅन रेरा मध्ये अपडेट नाहीत, त्यामुळे आम्ही त्याबद्दल माहिती देऊ शकत नाही. या प्रोजेक्टमध्ये टेनिस आणि क्रिकेट कोर्ट, जिम, स्विमिंग पूल, गार्डन, स्पा, किड्स प्ले एरिया, क्लब यासारख्या ॲम्युनिटीज दिल्या गेल्या आहेत. तसेच रूफटॉप ॲम्युनिटीजमध्ये ओपन एअर थिएटर, पार्टी लॉन, मल्टीपर्पज हॉल, स्काय लाऊंज, झेन गार्डन देण्यात आल्या आहेत. बिल्डरच्या सेलेबल टॉवरमध्येच परंतु वेगळ्या विंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट असल्यामुळे विजेत्यांना या ॲम्युनिटीज मिळू शकतात. परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. या प्रोजेक्टपासून प्रपोज वाकड मेट्रो स्टेशन 4 मिनिटं आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 5 मिनिटं अंतरावर आहे. स्कूल, कॉलेज,
4 ते 5 मिनिटं अंतरावर आहेत. हिंजेवाडी IT पार्क 6 मिनिटं आणि तळवडे MIDC टेक पार्क 25 मिनिटं अंतरावर आहेत. नामांकित रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स 2 ते 8 मिनिटे अंतरावर आहेत. नामांकित हॉस्पिटल्स 3 ते 10 मिनिटं अंतरावर आहेत. शॉपिंग मॉल DMart 4 ते 7 मिनिटे अंतरावर आहे. इथे 1 BHK ची प्राइस अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांपर्यंत असू शकते, कारण फ्लॅट वेगवेगळ्या कार्पेट साईजमध्ये आहेत. म्हाडाची प्राइस पाहता इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला अंदाजे 15 ते 16 लाख कमीमध्ये मिळू शकतात. इथे अंदाजे 1 BHK चा रेंट फ्लॅटच्या साईजनुसार 16 ते 18 हजारांपर्यंत मिळू शकतो. आमच्या मते मायनस पॉइंटमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे आणि कंप्लीशन डेट 3 वर्षांनी म्हणजेच 30/6/2027 ला आहे. तसेच या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे. प्लस पॉइंटमध्ये लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि म्हाडाच्या विजेत्यांना चार्जेस देऊन ॲम्युनिटीज मिळण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्टच्या आजूबाजूला हॉस्पिटल, शाळा, मॉल यासारख्या आवश्यक सुविधा जवळपास आहेत. विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फार चांगली आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला असता आपण या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.